शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला गद्यपाठ मामू याविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यात लेखकांचा परिचय आणि पाठ्यांशाचा सुरुवातीचा काही भाग आपण अभ्यासला. या व्हिडिओमध्ये आपण पाठातील पुढील जी काही माहिती आहे ती माहिती आपण घेण्यास सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी लेखक शिवाजी सावंत यांनी मामू ही जी काही व्यक्तिरेखा चित्रित केलेली आहे त्याच्याबद्दलचं जे वर्णन लेखकाने अनेक घटनात्मक, अनेक प्रसंगातनं, अनेक आठवणीतनं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. अगदी पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला सुरुवातीलाच पहिल्याच पानावर तर ते चित्र, मामूची व्यक्तिरेखा सचित्र पाहायला मिळते. आणि मामू स्वभावगुणाने कसा होता हे अनेक प्रसंगातून लेखकाने पुढे मांडलेलं आहे. तो किती कर्तव्यदक्ष होता, किती प्रामाणिक होता, किती सच्चा राष्ट्रभक्त होता, देशभक्त होता. कारण सर्व भेदभावाच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारचं जे काही त्याचं वागणं होतं, वर्तन होतं, तो मनाने तसा श्रीमंत कसा होता, एक सच्चा इंसान म्हणून त्याची जी काही ओळख लेखकाने अनेक प्रसंगाच्या माध्यमातून करून दिलेली आहे. कारण लेखकाने तो त्या शाळेमध्ये जवळजवळ 10 वर्षापासून बरोबर होते. त्याच्याही पूर्वीचे त्याचे अनेक जे काही जीवनानुभव आहेत तेही लेखकाने त्याच्या बरोबर होणाऱ्या बातचितीतनं, कधीतरी विस्तारित बोलण्या प्रसंगातनं या ठिकाणी त्या आठवणी मांडलेल्या आहेत. तर पाठाच्या सुरुवातीलाच हा मामू त्याचं हे जे काही शाळेतील शिपाई म्हणून कर्तव्य बजावत असायचा त्याचीच ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि या अतिशय कोवळ्या वयातल्या चैतन्याचे नवे अगदी कोंब अशी जी उपमा लेखकाने त्या लहान मुलांना दिलेली आहे की खरोखर त्यांचं ते हसणं बागडण्याचं वय आणि त्या मुलांकडे पाहून हा मामूसुद्धा किती समाधानी असायचा. हाच एक प्रसंग या शाळेतील दैनंदिन वातावरणातल्या एका प्रसंगाच्या माध्यमातून लेखकाने करून दिलेले आहे. आणि म्हणून तो त्याची कामं अगदी शाळा भरण्यापूर्वीची घंटा वाजवणं किंवा इतर जे काही कामं आहेत तो अतिशय प्रामाणिकपणाने करत असायचा याचा पुरावा लेखकाने या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्या शाळेतलं प्रसन्न वातावरण, ती कोवळी निरागस मुलं प्रार्थना म्हणताना ती किती एकरूप होऊन म्हणतायत, नवे राष्ट्रगीत म्हणतानाही त्याच्यातनं मिळणारा जो काही संदेश आहे, देशाभिमान त्याच्यामुळे जो काही वाढीस लागतोय, या सगळ्या प्रसंगाचं वर्णन लेखकाने या सुरुवातीच्या पाठ्यांशातनं केलेलं आहे. आणि म्हणून त्याची साक्ष की मामू ही जी काही व्यक्तिरेखा लेखकाने चित्रित केलेली आहे की तो तसा वयस्कर माणूस आहे. अगदी कुठेतरी त्याचं ते दिसणं, तो दिसायला अगदी वयोवृद्ध आहे. त्याची ती पिकलेली दाढी, डोक्यामध्ये असणारा फेटा वगैरे, अंगात असणारा कुर्ता, जॅकेट वगैरे वगैरे, एक जुनी पाणी असणारी चप्पल किंवा बूट, विशिष्ट अगदी पेहरावातला हा मामू तो दिसायला कसा होता याची एक ओळख आपल्याला त्या चित्रातनं होतेच. परंतु स्वभावगुणाने सुद्धा तो कसा होता याचे अनेक पुरावे लेखकाने या पाठ्यांशातनं पुढे दिलेले आहेत. आणि म्हणून आपली कामं आटोपून तो निवांत मनाने कुठेतरी त्याच्याशी एकरूप होऊन चिंता करत असायचा. काहीतरी एक विशिष्ट अगदी त्याची निद्रा लागलेली असायची, परंतु पुन्हा त्याची कामं करत असताना तो भानावर येत असायचा. याचाच एक परिचय लेखकाने या पाठ्यांशातनं करून दिलेला आहे. आणि म्हणून जवळजवळ 40 वर्ष अगदी वयाचा तो मामू आणि 40 वर्षापासून तो ही नोकरी करत आला आहे. लेखकाने त्याचा संबंध 10 वर्षापूर्वीचा आहे, जुना आहे, परंतु त्याच्यापूर्वी त्याने 30 वर्ष अशा प्रकारचं हे काम केलेलं आहे, अतिशय प्रामाणिकपणाने केलेलं आहे. आणि अगदी कोल्हापूर संस्थानामध्ये सुद्धा तो छत्रपती राजारामाच्या दरबारी त्याची नेमणूक होती. आणि 2 राज्याचा त्यांचा तो अनुभव आहे, संस्थानाचा आणि लोकशाहीचं.
कोल्हापूरच्या अनेक पिढ्या त्याने पाहिलेल्या आहेत. अगदी या सगळ्या गोष्टीचा, आठवणीचा लेखकाने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून लेखक पुढे सांगतायत की मामूबद्दल वर्णन करताना, त्याच्या अनुभवाबद्दल सांगताना, त्याच्या वयाबद्दल सांगताना लेखक गमतीने म्हणतायत की मामूच्या सफेद दाढी जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी आहेत. त्याने खूप बघितलंय, खूप भोगलंय. अगदी छत्रपती राजारामांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे काही कर्तव्य पार पाडले त्याचाही पुरावा लेखक या ठिकाणी देत आहे. की एक वेळेचा हा प्रसंग सांगताना लेखक म्हणतात की महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला असताना मामूला भल्या पहाटे उठून साथीदारासह 14 मैलांची पायपीट करावी लागली. आणि त्या आठवणी तो आज सांगतानाही कुठं वेदनेची कळ किंवा कुठल्याही प्रकारचा चेहऱ्यावरचा निस्तेजपणा त्याच्याकडून लेखकाला पाहायला मिळत नाही. अतिशय उमेदीनं, अतिशय उत्साहाने तो त्या सगळ्या त्या काळातल्या आठवणी, तो इतिहास लेखकांना सांगतोय. आणि लेखकाला ती एक आवड आहे, कारण लेखकसुद्धा एक इतिहास संशोधक आहेत, अभ्यासक आहेत, प्रतिभावंत साहित्यिक आहेत. आणि मग त्यांना अशा व्यक्तिरेखेकडनं बऱ्याच काही गोष्टी, कारण मामू हे एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणता येईल अशा प्रकारचीच लेखकाची कल्पना असावी. आणि म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं ऐकण्यास ते प्रसंगी अगदी मन लावून ऐकत असत. आणि म्हणून ते पाहता पाहताच लेखक त्याच्या या सगळ्या गोष्टी अगदी अतिशय बारकाईने त्याचं निरीक्षण करत असायचे. परंतु खरोखरच ते काम करत असताना त्याला जेवढे कष्ट पडलेत त्याचा कुठलाही अगदी धागादोरा त्याच्या सांगण्यावरनं, त्याच्या बोलण्यातनं, त्याच्या त्या चेहऱ्यावरील कांतीतनं दिसून येत नाही. हे त्याचं एक वेगळं विशेष. उलट त्याच्यातनं लेखकाला जे काही पाहायला मिळालं की एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या चेहऱ्यावरनं लेखकाला पाहायला मिळाली. तो वास्तविक पाहता त्याचे डोळे किलकिले, भोव्या आक्रोशून जाणे, अगदी तशा वृद्ध अवस्थेमध्ये त्याचं हे सगळं बोलतं व्यक्तिमत्व लेखकाला सांगून जात आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये तो सरांना उद्देशून म्हणायला की पहाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं खूप गमतीचं होतं, आनंदाचं होतं, उत्साहाचं होतं. परंतु आजच्या या वृद्ध अवस्थेमध्ये मात्र अशी कामं आता झेपत नाहीत, झेपणं शक्य नाही. अशा प्रकारचा त्या कामातला आणि त्या वेळेचा आनंद त्याच्या त्या आठवणीतनं लेखकाला त्याने सांगितलेला आहे. कारण काळ बदलत गेला, बदलत्या काळानुसार तसतशा पद्धतीचे अनुभव त्याने त्याचे लेखकाला तो सांगत असायचा. कारण त्याच्यानंतर संस्थानं विलीन झाली, संस्थानं खालसा झाली आणि असा इमानी चाकर वर्ग चव्हाटा पांगला, अशा मामूच्या शब्दामध्ये लेखक त्याचा परिचय करून देत. चव्हाटा पांगणे म्हणजे विस्तारवणे. कारण त्या काळामध्ये सच्चाईनं, प्रामाणिकपणानं, जीवाच्या आकांतानं कामं करणारी अशी मामूसारखी ही जी काही माणसं होती त्यापैकीचं मामू ही एक व्यक्तिरेखा लेखकाने या ठिकाणी तिचा परिचय करून दिलेला आहे. आणि म्हणून त्याच्यानंतर जे काही संस्थानांचं विलिनीकरण झाल्यानंतर त्याला या शाळेमध्ये 10 वर्ष नोकरी करावी लागली. तो शाळेमध्ये रुजू झाला एक शिपाई म्हणून. अगदी तो दिसायला कसा होता याच्याबद्दल लेखक सांगतायत की डोईला अबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्टावर गर्द निळं जॅकेट, जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच, खाली घेराची आणि गोट्याजवळ चुण्या असलेली तुमान, पायात जुना पुराणा पंपशू हा मामूचा पोशाख आहे. पंपशू म्हणजे चप्पल किंवा बूट. म्हणजे अशा पद्धतीने डोक्यामध्ये अबोली रंगाचा फेटा, अगदी अंगातल्या नेहरू शर्टावर गर्द निळं जॅकेट, जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच आणि खाली घेराचा तो पायजमा, अगदी चुण्या असलेली तुमान, अशा शब्दामध्ये लेखकाने सांगितलं, त्याचं वर्णन केलं. आणि अशा पेहरावामध्ये हा मामू त्यांना नेहमी भेटत असायचा. शाळेत तो शिपाई आहे, पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. कारण शाळेतलं आणि शाळेबाहेरचं बरंचसं वर्तन लेखकाने त्याचं पाहिलेलं होतं, अनुभवलेलं होतं. आणि तो बहुरूप्याच्या रूपामध्ये इतर वेळेस बाहेर इतरांना भेटत असायचा. कारण बऱ्याच जणांना तो शिपाई आहे हे माहीतही नसायचं. कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याचं दुकान चालू. म्हणजे अशी छोटी मोठी कामं तो इतर वेळेस शाळा सुटल्यानंतर करत असायचा, कारण त्याला ती करावी लागत असायची. अगदी त्याचं कुटुंबही तसं खूप मोठं होतं आणि त्याची 4-5 लहान मुलं आणि त्यांचं सर्व अगदी
गरजा भागवण्यासाठी त्याला अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत असाय. तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलंसं कर. आणि अशा पद्धतीने ही मदत थोडा वेळ केल्यानंतर त्याला भगवान देईल ती रक्कम तो खुशीनं घेत असायचा आणि स्वीकारून अगदी देवाची देण म्हणून तो स्वीकारत असायचा. कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चेला उर्दूची शिकवण दे, 1 ना 2 नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. तर एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या लहान मुलांना तो उर्दू भाषा शिकवत असायचा. म्हणजे तो शिपाईबरोबरच शिक्षकही होता, याचा पुरावा लेखकाने या प्रसंगातून दिलेला आहे. आणि मग असे 1 ना 2 नाना तऱ्हेचे छोटे मोठे उद्योग मामूला करावे लागत असत आणि तो आवडीनं करत असायचा. कारण त्याच्यातूनच येणारी मिळकत, कारण पैसा तो जुळून ठेवत असायचा आणि संसार प्रपंचाला हातभार लावत असायचा. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो, शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात. अशा प्रकारचं त्याचं वास्तव जीवन होतं. कारण मौलवी, व्यापारी, उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलं मामू. आणि शाळेबाहेर मामू या नावाने तो जास्त परिचित होता आणि लेखकही त्याला त्याच नावाने संबोधित असत. अशा पद्धतीने मामू आणि लेखकाची ही गट्टी त्या ठिकाणी जमलेली होती. 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आले आणि 10 वर्षाचा त्यांचा परिचय जुना होता. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही. आणि म्हणून मासला म्हणजे तऱ्हा किंवा नमुना. कारण मामूसारखी एकमेव व्यक्ती लेखकाने अजूनपर्यंत पाहिलेली नव्हती की खरोखरच एवढी गरीब आणि अतिशय हुशार, अतिशय दिलदार, मनाचा मोठेपणा त्याच्याकडे होता, सच्चा इन्सान होता, त्याच्याकडे एक सच्चाई होती आणि ती लेखकाला भावलेली होती. मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. आणि ज्यावेळेस एक प्रसंग लेखक सांगतात की गृहप्रवेशाच्या वेळी त्याने ज्यावेळेस नवीन घर वास्तू बांधली त्यावेळेस लेखकाला त्याने निमंत्रित केलं आणि ते सर्व त्याचा आनंद पाहून लेखकाला खरोखरच समाधान वाटलं. कारण मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल, पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघाली. कारण मामूने केलेल्या कष्टाचं फळ त्याला मिळालेलं होतं. त्याची सर्वच मुलं अतिशय गुणवान आणि शीलवान होती. पैसा कमावतात म्हणून माज नाही, बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे, तो कधी खाली पडत नाही. आणि त्यांच्या मुलामधले आज्ञाधारकता लेखकाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण मामूने टाकलेला शब्द त्याची मुलं डावलत नसत आणि म्हणून एवढा अगदी अभिमान त्या ठिकाणी त्यांनाही त्यांच्या वडिलाचा होता आणि त्यालाही त्यांच्या मुलाबद्दल एक अभिमान होता. असंच एक प्रेमाचं, स्नेहाचं आणि अतिशय शुद्ध नातं त्याला त्या ठिकाणी अगदी जपता आलं. याचा लेखकाला खऱ्या अर्थाने तो प्रभाव पाहायला मिळाला. असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या 2ऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघाला आणि दुसरा जो एक प्रसंग लेखक त्याच्या घरी जाण्याचा लेखक सांगतायत, ते आठवण व्यक्त करतायत की त्याच्या 2 नंबरच्या मुलाचं त्या ठिकाणी लग्न होतं आणि ठरल्याप्रमाणे मामूने लेखकाला आमंत्रण दिलं होतं. त्यावेळेला तो काय बोलला हे लेखकाने या ठिकाणी मांडलं आहे की सर, पोराचं लग्न आहे, यायला पाहिजे. आणि या एकाच शब्दाला लेखकाने त्या ठिकाणी ते स्वीकारलं आहे, त्याचं आमंत्रण स्वीकारलं आहे आणि ते लग्नाला हजर राहिले. मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल, नक्की येईन, मी उत्तर दिलं. आणि त्याला अशा पद्धतीने भावना व्यक्त करून त्यांनी तो विश्वास दाखवला, नक्की येण्याचं त्या ठिकाणी आव्हान दिलं. एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसांनी भरला होता. मामूने पुढे येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं. आणि ज्यावेळेस लेखकाचा एक जवळचा मित्र घेऊन लेखक त्याच्या त्या लग्नाच्या समारंभाला गेले त्यावेळेस लेखकाला मामूने पाहिल्यानंतर लगेच पुढे घेऊन आग्रहाने पुढे नेऊन त्याने त्या ठिकाणी त्यांचं आदरातिथ्य केलेलं आहे, अगदी पुढे नेऊन बसवलेलं आहे. अशा मंडपामध्ये आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक, प्राध्यापक होते. हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरत होतं. आणि म्हणून अशा या आनंदाच्या क्षणी, लग्नप्रसंगी, मुलाच्या लग्न समारंभात खूप मोठमोठी बुजुर्ग मंडळी त्या ठिकाणी हजर होती. त्यामध्ये आमदार, खासदार, शिक्षक, प्राध्यापक, हे व्यापारी, ओळखीचे सर्व मित्रमंडळी, आप्तेष्ट हे सर्व पाहून अगदी लेखक हे सगळं चित्र पाहून खूप आनंदित झालेले होते. आणि तो लेखकाबरोबरच त्यांना या मामूच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या ठिकाणी जो पाहायला मिळाला आहे तो त्यांनी या शब्दामध्ये मांडलेला आहे की खरोखरच त्याच्यात तो आनंद सफेद दाढीवर पसरलेला लेखकाने पाहिलेला होता. लग्न लागल्यानंतर निकाल लागणे म्हणजे लग्न लागणे
मुस्लिम धर्मीय प्रथा परंपरेनुसार तो लग्न समारंभ आटोपल्यानंतर मामूने जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला आणि मामूनमधला शिपाई तर नाही पण एक सच्चा माणूस, एक सच्चा इन्सान नव्हे, त्याच्यातला एक शिक्षक त्यावेळेस जागा झाला आणि त्याने माईक हातात घेऊन तो बोलूही लागला. आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत, खासदार साहेब आलेत, मृत्युंजयकार आलेत, असे शब्दांचा उल्लेख त्याने केला. कारण सर्वांच्याच बाबतीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने कृतज्ञता भाव व्यक्त केला. माझ्या गरिबाच्या मामूचा कंठ दाटून आला आणि माझ्या गरिबाच्या हा शब्द उच्चारल्यानंतर मात्र त्याचा कंठ दाटून आला, त्याला पुढे शब्द फुटेना, अशी त्याची स्थिती लेखकाने त्या प्रसंगी पाहिलेली आहे. त्याला बोलता येईना, त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली आणि खरोखरच वयाने मोठा असलेला आणि वृद्ध झालेल्या नव्हे, त्याची दाढी पिकली याच्यावरून त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत होत्या, परंतु ते एक थरकाप त्याच्या चेहऱ्यावर लेखकाने त्या प्रसंगी पाहिलेलं होतं. मामूनं कसेबसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला, कारण त्याला खूप धन्यता वाटत होती. कारण आत्तापर्यंत जे काही त्याच्या आयुष्यामध्ये त्याने कष्ट केलेले होते त्याचं चित झाल्याचं एक त्याच्या मनातनं तो भाव दाटून आल्याचा लेखकाने त्या प्रसंगी पाहिलेला अनुभवलेला आहे. आणि म्हणून त्याच्यावरून लेखकाने आपलं मत मांडलं आहे की धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणूस की फार फार मोठी आहे, असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो. आणि खरोखरच धर्म आणि धर्मापेक्षाही माणूस खरोखरच मोठा आहे, माणसापेक्षाही माणसाने जपलेली माणुसकी ही अत्यंत मोठी आहे, असं लेखक त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतायत. आणि तोच विचार घेऊन लेखक त्या दिवशी त्या लग्न समारंभातनं मंडपातनं बाहेर पडलेले होते. मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली शिकला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या शेवटच्या छोट्या मुलाबद्दलचा एक प्रसंग लेखक सांगतात की लेखकाच्या हाताखालीच तो शिकला. चांगल्या गुणांनी तो यशस्वी पासही झाला. तो पास होताच मामूचं लेखकामागं एक गाऱ्हाणं लागलं की सर शाबूला कुठंतरी चिकटवा. कारण लेखकाचाही समाजामध्ये खूप दरारा किंवा खूप अगदी प्रतिष्ठा होती आणि लेखकाचा शब्दही तेवढा मोठा होता. आणि म्हणून मामूच्या दृष्टिकोनातनं की एक महान व्यक्ती म्हणजे लेखक आणि लेखकाकडे त्याने अशा पद्धतीने आपलं भावना त्यावेळी व्यक्त केली होती, याचा पुरावा लेखक या ठिकाणी देत आहे. मामू हा शेवटचा बच्चा, तुमच्यात कुणीच पदवीधर नाही. आणि मामूचा हा लहाना सगळ्यात छोटा लहाना मुलगा अगदी तोच खूप पुढे शिकलेला. तसं पाहिलं तर त्यांच्यामध्ये शिक्षणाला अगदी एवढं महत्त्व दिलं जात नाही किंवा शिक्षण घेण्यामध्ये एवढं रस घेतला जात नाही. तुमच्यात कोणी पदवीधर नाही, याला शिकू द्या, असं लेखकाने त्या प्रसंगी सांगितलं आहे. याला नोकरीत अडकवलात की हा संपला. आणि कुठेतरी एक छोटी मोठी नोकरी तर तुम्ही आत्ताच त्याला पाहून दिली तर त्याचं पुढचं शिक्षण अपूर्ण राहील, असं लेखकाने त्यावेळेला मामूला सांगितलं. आणि थोडंसं नेटाने प्रयत्न करा, थोडासा त्याला आधार द्या, काही अडलं नडलं मला सांगा, काही अडचण आली तर मला सांगा, अशा प्रकारचं एक आश्वासन लेखकाने त्या मामूच्या लहान मुलाच्या शिक्षणाबद्दलचं महत्त्व त्यांना पटवून देत असताना सांगितलेलं आहे. आणि लेखकाने एक प्रकारे अशी भावना व्यक्त करून त्याला दिलासा दिलेला होता. बदलत्या काळाची पावलं ओळखून मामूनं निर्धार बांधला, पोराला कॉलेजात दाखल केलं. आणि लेखकाच्या शब्दाच्या आधाराने मामूने 10वी नंतर त्याला कॉलेजचं शिक्षण देण्यासाठी पुढे कॉलेजमध्ये दाखल केलं. परवा मामूची बुढी आई अल्लाला प्यारे झाले. आणि त्यानंतरचा एक प्रसंग लेखक सांगतात की त्याची म्हातारी आई निवर्तल्यानंतर, मृत्युमुखी पडल्यानंतर तिच्याबद्दलही लेखकाला त्याने जे काही आठवणी सांगितल्यात, मामूच्या डोळ्यात पाणी तरळलं. आणि त्या आठवणी सांगत असताना, कारण तो किती हळव्या मनाचा होता हे लेखकाला त्याच्यातनं दिसून आलं. दुनियेत सारं मिळेल सर, पण आईची माया कोणाकडनं नाही मिळायची. आणि म्हणून सर्व जगामध्ये आईसारखं श्रेष्ठ दैवत नाही असं जे काही म्हटलं जातं, कारण आईची माया ही पुन्हा मिळत नाही. कारण आईचं महत्त्व त्याला कळालेलं होतं, हेच त्याच्या अनुभवातनं त्याने लेखकासमोर मांडलेलं होतं. आणि हे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोर वयाचा वाटला. त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. आणि खरोखरच एक सच्चा प्रामाणिक नोकरदार म्हणून, एक शिपाई म्हणून शाळेने जे काही त्याच्याबद्दलची कृतज्ञता दाखवली की त्याची आई वारल्यानंतर शाळेला सुट्टी दिली, कारण एवढा तो परिचित होता, एवढा तो सगळ्यांमध्ये लोकप्रिय झालेला होता, शिक्षकांमध्ये प्रिय होता, संस्था चालकांमध्ये प्रिय होता. अशा प्रकारची ही मामूची व्यक्तिरेखा लेखकाने या ठिकाणी मांडलेली आहे. हे हायस्कूल 100 वर्ष जुनं आहे.
आणि ज्या हायस्कूलमध्ये ते नोकरी करत होते त्याला जवळजवळ 100 वर्षाची परंपरा होती. इथलं रेकॉर्ड त्यामुळे अवाढव्य आहे. कोणी माजी विद्यार्थी येतो 1920-22 सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो आणि कुठेतरी फार 100 वर्ष जुनं हे कॉलेज असल्यामुळे, हायस्कूल असल्यामुळे अनेक पिढ्या त्या ठिकाणाहून शिक्षण घेऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर काही गरजेपुरती त्या ठिकाणी कागदपत्र घेण्यासाठी ज्यावेळेस विद्यार्थी येत आहेत, मामू ते रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव धुंडून काढतो. आणि अशा प्रकारची मामूची आणि समाजाची नाळ जोडली गेलेली होती. कारण शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी तो विसरत नाही, तर पुन्हाही केव्हाही कोणत्याही निमित्तानं आले, दाखल्याच्या निमित्तानं असो किंवा कुठल्या निमित्तानं, तो त्यांना लक्षात ठेवून नेमके त्याच वर्षाचं त्यांचं रजिस्टर काढून तो शाळेतल्या या सहकाऱ्यांना मदत करत असायचा. हाती दाखला पडलेला बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हात हातात घेऊन म्हणतो, चलो मामू चाय लेंगे. आणि त्याच्यावर खुश होऊन अशा पद्धतीने हे संसार प्रपंचात अडकलेली ही पिढी, व्यावहारिक पिढी मामूला चहा घेण्याचा आग्रह करतायत. परंतु त्यावेळेला मामूसुद्धा त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर कसा वागतोय, कारण त्यांच्या चहालासुद्धा तो कुठे चहाचीसुद्धा तो आशा ठेवत नसायचा. कशाला न गा आत्ताच घेतला आहे, कुठं आहे आता तुम्ही. उलट मामूवर खुश होऊन त्यांना चहा पाजण्याचं कुठेतरी सुचवलेलं असलं तरी मात्र मामू चहा घेण्याच्या अभिलाषेने त्यांच्याबरोबर जात नाही. उलट त्यांच्याबद्दल पोटतिडकीने चौकशी करत असायचा. कुठं आहात, काय करतात, नोकरी वगैरे काय चाललं आहे वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीची ख्याली खुशाली तो विचारत असायचा. कारण त्याच्यातलं माणूसपण हे या प्रसंगामध्ये दडलेलं आहे असंच लेखकाला त्याच्यातनं सांगायचं आहे. मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खिचून त्याला आग्रहानं चहाला नेतो. परंतु त्याच्या सांगण्यावरून ती मुलं थांबत नाहीत, तर आग्रहाने ती प्रपंचात पडलेली मुलं त्याला आग्रह करून चहा पाजण्यासाठी घेऊन जातात. मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. आणि साहजिकच तो विद्यार्थी दशेमध्ये कशा रीतीने शिक्षकांच्या आठवणी सांगत असे याच्यामध्ये एक आनंद ते घेत असायचे. M.R. सर भारी माणूस, आणि त्याच्यातच अशा पद्धतीने या शिक्षकांचा उल्लेख निघालेला असायचा. M.R. सर म्हणून असणारे शिक्षकही भारी माणूस असा उल्लेख त्या विद्यार्थ्याच्या तोंडून त्याने ऐकलेला असायचा. केवढा आबा होता त्या वक्ताला हायस्कूलचा. मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्या निघून गेलेल्या क्षणांची आठवण मामूच्याही डोळ्यासमोर चित्रित होत असायची, तरळत असायची. आणि अशा पद्धतीचे अनेक पेच प्रसंग किंवा अनेक अशा चांगल्या गोष्टी, घडामोडी, आठवणी याने त्या निमित्तानं त्या ठिकाणी त्यांना ऐकायला मिळत असायचे आणि मामू त्या लेखकाबरोबर शेअर करत असायचे. आणि म्हणून लेखकही मध्ये त्याच्या मैत्रीमध्ये अडकलेले होते आणि लेखकाला मामूला भेटल्याशिवाय केवळ त्याच्याशी बातचीत केल्याशिवाय चैनच पडत नसायची. ही शाळा सरकारी आहे. इथं ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र आहे. या परीक्षा आल्या की बुडा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. आणि मग आजच्या काळामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर जसं काम करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागतात, परंतु तो काळ वेगळा होता. आजही मामूसारखी सच्चाईने काम करणारे, प्रामाणिकपणाने काम करणारी माणसं आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु ती दुर्मिळ झालेली आहेत. तर असं हे मामूसारखं व्यक्तिमत्व की त्या काळामध्ये तो आजही परीक्षा होत आहेत, त्या काळातही परीक्षा व्हायच्या, परंतु आजच्या परीक्षा वेगळ्या, त्या काळातल्या परीक्षा वेगळ्या, याचाही एक उल्लेख लेखकाने या प्रसंगातून केलेला आहे. ही शाळा सरकारी आहे. इथं ड्रॉइंगच्या, कॉमर्सच्या, सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र आहे. या परीक्षा आल्या की बुडा मामू पाखरागत हालचाली करू लागतो. नंबर टाकणं, बाकडी हलवून बैठकीची व्यवस्था करणं, पाणी देण्यासाठी गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं, पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो. आणि अशा वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण परीक्षांच्या काळामध्ये मामूवर सोपवलेली जबाबदारी तो अतिशय प्रामाणिकपणाने पार पाडतो. न थकता, न कुरबुर करता, कुठल्याही प्रकारे न नाकमुरडता मात्र तो ही कामं अतिशय प्रामाणिकपणाने करतो. आणि याच्यामुळेच तो खऱ्या अर्थाने शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना खऱ्या अर्थाने खरोखरच हवासा वाटतो. हेच लेखकाने त्याच्यातनं अगदी त्याच्या या सच्चाईबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल, त्याच्या कर्तव्यदक्षतेबद्दल वर्णन करताना हा पुरावा दिलेला आहे. कधी खेळताना, कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरगं चक्कर येऊन कोसळलं, रिक्षा आणून त्यात त्या पोराला घालून डॉक्टरकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेनं धीर देत म्हणतो, घाबरू नकोस, ताड बस, काय झालं नाही तुला.
तर अशा पद्धतीने कधीकधी पटांगणामध्ये केवळ ग्राउंडमध्ये खेळताना मुलं जर पडली, जखमा झाल्या, तर चक्कर येऊन कोसळली, तर त्यांना अतिशय तत्परतेने आईच्या ममतेने तो रिक्षा आणून त्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन जात असायचा आणि धीर देत असायचा. घाबरू नकोस वगैरे, ताठ बस, काही झालं नाही तुला, अशा पद्धतीचे एक कुठेतरी त्याला आधार देण्याचं काम तो करत असायचा. असा हा मामू एक शिपाई नाही तर त्याच्यातलं जे काही वेगळेपण आहे तो एक खरोखरच एक सच्चा इन्सान होता, हेच लेखकाने या पुराव्यातनं मांडलेलं आहे. धन्यवाद.